एपिसोडच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे मित्रांनो. जे बी टीमचे फॅन आहेत ते प्लीज नाराज होऊ नका. कारण तुम्ही जर का बी टीमचे फॅन आहे तर ही टीम तुम्हाला नेहमीच नाराज करणार आहे. कारण त्यांना गेमच खेळता येत नाही. त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन महत्त्वाचे नाही आहे, कॅप्टनशिप महत्त्वाची नाही आहे. त्यांना असं वाटतं की फक्त आमची टीम जिंकायला पाहिजे. घरातील कंटेस्टंट आहेत बी टीममधले ते खरंच पिकनिक मनवायला आलेत असं वाटायला लागलं आहे. कारण आज कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्या फेरीनंतर जो काही त्यांनी निर्णय घेतला आहे तो निर्णय बघून असंच वाटतंय की बी टीमला बिग बॉसशी काही घेणं देणं नाही आहे. बी टीमला बिग बॉसचा गेम खेळताच येत नाही आहे. बोलूया सविस्तर आजच्या रिव्ह्यूमध्ये. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच जो काय काल वैभवने निर्णय घेतला त्या वैभवचा निर्णय कसा चुकीचा आहे याचं डिस्कशन जे आहे ते जान्हवी आणि निक्कीमध्ये सुरू झालं. समोरची टीम पण त्याच विषयाबद्दल बोलत होती की आर्या नॉमिनेट कशी काही नाही झाली. वैभवने जो घेतलेला हा निर्णय आहे तो त्यांना पटला नाही आहे. पण ए टीममध्ये एवढी समजदारी आहे की ते किती जरी इश्यू झाला तरी आपापसात वाद मिटवत असतात आणि हे आज परत झालं. म्हणजे निक्की आणि जान्हवी खूप भडकली होती. आरबाजने त्यांना समजवलं. बघा, वैभवने पण त्या लोकांना समजवलं की का प्रॉब्लेम होता अभिजितपासून. म्हणजे वैभवचं असं म्हणणं आहे की इरिनाला अभिजितने म्हणलं चल निकल निकल, या गोष्टीमुळे मी त्याला नॉमिनेट केलं. इकडे बी टीमच्या लोकांचं डिस्कशन चालू आहे की आर्या कशी काय वाचली, आर्याला का त्या लोकांनी नॉमिनेट नाही केलं, आता तो त्यांच्या टीमच्या विरोधात गेलाय. ह्यांचे आपले सावळे गोंधळ सुरू आहेत. पण बी टीमला हे माहीतच नाही आहे की त्यांनी कोणते जर डिसिजन घेतले तर ती लोकं जी आहेत ती एक आहेत आणि तुम्ही जे आहे ते बिग बॉसच्या नावाखाली इकडे एंटरटेनमेंट करायला आलाय, पिकनिक करायला आलाय. हे सगळं स्पष्ट दिसतंय. भलेही वैभवनी त्यांच्या टीमच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला तरी त्याच्यात ही कॅपॅसिटी आहे की ते त्या लोकांना जाऊन समजवू शकतोय की बाबा, निक्कीला तो बोलला की माझं काही पर्सनल असतं, इराणाला त्याने असं केल्यामुळे मी जो आहे तो हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. बघा तुम्ही, ए टीममध्ये किती एकात्मता आहे आणि बी टीमचे लोक आहेत ते आपल्याच टीमच्या पायावरती दगड कसा मारून घेतात याचं जिवंत उदाहरण आज आपण पाहिलेलं आहे कॅप्टन्सी टास्कमध्ये. हा जो आहे आर्याला का नॉमिनेट केलं नाही, हा जो आहे राडा संपल्यानंतर जो आहे यामध्ये थोडा जान्हवीचा आक्रस्ताळेपणा पाहायला मिळाला. म्हणजे असं उशी वगैरे फडणं असेल किंवा असं नाचणं, थाय 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 नाचणं सगळं पाहायला मिळालं. पण ते तेवढ्यापुरतंच होतं आणि त्यांनी ते समजून घेतलं. बी टीम याच खुशीमध्ये आहे की बाबा अभिजित काय बाहेर जाणार नाही आणि आर्या वाचलेली आहे. म्हणजे या लोकांचं काय चाललंय म्हणजे यांनाच माहीत नाही आहे. ए टीम एवढी स्ट्रॉंग दिसायला लागली आहे गेमच्या बाबतीत आणि बी टीमला गेम अजिबात सुद्धा समजत नाही आहे. आणि खरंच यांच्या डोक्याची ट्यूबलाईट उघडायला हवी. यांना काहीतरी बिग बॉसने सांगायला पाहिजे की अरे गेम कसा खेळायचा असतो. पण ह्या लोकांना गेमचं काहीच तर्क वितर्क समजायला मार्ग नाही आहे. त्यानंतर बिग बॉसने सांगितलं की हे बघा, या वेळेस बी हबचं जे पूर्णच्या पूर्ण राशन आहे ते तुम्हाला देतोय. बिग बॉस खुश आहेत. खा, सगळं करा. तुम्ही जो घरात पाहुणे पाठवले ते त्यांचे पाय बी तोडले ना, त्याच्यामुळे बिग बॉस खुश झाले आणि डायरेक्ट बी हबचं सगळं सामान जे आहे ते या लोकांना देऊन टाकलं. आणि या लोकांना सामान दिल्यानंतर मित्रांनो झालं कॅप्टन्सी टास्क प्लॅनिंग. मला असं वाटतंय की ए टीम जी आहे ना ती अभिजितवर एवढी जळते किंवा अभिजितला एवढं टार्गेट करायचा प्रयत्न करते किंवा ए टीमला असं वाटतंय की अभिजित सावंत हा एकटाच तिकडच्या ग्रुपमधला एक्का आहे, बाकी कोणीही एक्का नाही आहे. जर का अभिजितला आपण टार्गेट केलं तर बाकी टीम त्यांची थंड पडून जाईल. पूर्णपणे असं ए टीमला वाटायला लागलेलं आहे. कोणी तर रितेश सरांवरतीच प्रश्न उभा केला. बोलला, रितेश सर बोलत होते की अभिजित पिलर उभायचा प्रयत्न करतोय, पण ह्या पाठी झालेल्या टास्कमध्ये त्याचं कोणीच ऐकत नव्हतं. खरंय, कोण ऐकत होतं? अभिजितचं नव्हतं ऐकत. रितेश भाऊंनी जो काय मुद्दा उपस्थित केला होता त्यालाच खोडून काढलं भाई वैभवने. त्यानंतर अरबाज हे सगळी लोक जे आहेत ते अभिजितबद्दल फक्त अभिजित अभिजित अभिजित. आणि बी टीमचं काय डिस्कशन सुरू होतं की आपण त्यांच्यातला एक एक जण काढू, त्यांच्यातला ताकदवर आहे कोण बघू, त्यांच्यातलं जे ॲग्रेशन आहे ते बाहेर काढू, असं बी टीममध्ये चर्चा. म्हणजे फुल ऑन कॅप्टन्सी टास्कची तयारी दोन्हीकडून चालू होती. फक्त ए टीमचं मला असं वाटायला लागलंय की ए टीम फक्त अभिजित सावंतला टार्गेट करायला बघत आहे, बाकी कोणाला सुद्धा नाही. मग बिग बॉसने सांगितलं की बघा, आत्ता जे आहे कॅप्टन्सी टास्क सुरू करूया. तुम्ही जे एवढं प्लॅनिंग करताय कॅप्टन्सी टास्क सुरू करूया. त्याआधी बिग बॉसवर निक्कीबाईंनी प्रश्नचिन्ह उभा केला. म्हणे की बिग बॉस पण असे लिंबू टिंबू संचालक बनवतात ना. बिग बॉस डायरेक्ट बोलला, निक्की कोणाला लिंबू टिंबू म्हणताय? मग ती बोलली, मी आर्याला म्हणते, आर्याला. अरे की घरामध्ये पूर्ण फुटेज घेते सद्यस्थितीमध्ये असं मला वाटतं. एक चान्स सोडत नाहीये फुटेज घेण्याचा आणि त्या गोष्टीसाठी तिला मानायलाच हवं. आज तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या गोष्टीमध्ये निक्की पुढे होती आणि बी टीमचा गेम जो आहे तो खरंच कमजोर पडायला लागलाय. ही सत्य परिस्थिती झालेली आहे.
बिग बॉसने टास्क अनाऊन्स केला, काय बोटी ठेवलेल्या आहेत, त्या बोटीमध्ये जे आहेत ते खलाशीला बसवायचं आहे, मोती गोळा करायचे आहेत आणि ज्यांच्याकडे पिशव्या कमी असतील ती टीम हरेल आणि ज्यांच्याकडे पिशव्या जास्त आहे ती टीम जिंकेल. हा बेसिकली टास्क आहे आणि जे टीम हरेल त्यांनी आपल्या टीममधून जे आहे ते कॅप्टन्सी उमेदवारी जे आहे ते कमी करायचे आहे. टास्कला सुरुवात झाली. 2 टीम कोणत्या पडल्या? बिग बॉस पण यावेळेस खेळून गेले. बिग बॉसने टीम कोणत्या पडल्या? ए टीममध्ये कोण आहे? अरबाज, निक्की, जान्हवी, योगिता, सूरज, घनश्याम आणि निखिल. बघा टीमच पूर्ण बदलून टाकली. त्यानंतर अभिजित, पॅडी, अंकिता, आर्या, डीपी, इरिना, वैभव आणि वर्षाताई नंतर संचालक आहेत त्या इकडे खेळायला लागल्या. तर अशा प्रकारच्या 2 टीम पडल्या. बिग बॉस पण खेळून गेले. पण दरवर्षी काय होतं मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये, की बजर वाजल्यानंतर टास्क चालू होतो. पण यावर्षी बिग बॉसने स्वतः नियम बदललेला दिसतोय. कारण बिग बॉस असं म्हणणं आहे की चिठ्ठी वाचून झाली की टास्क सुरू होतो. मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या सामानाचं जे आहे ते रक्षण करायचं आहे. मला सांगा की बिग बॉस तुम्ही किती वेळा नियम बदलणार आहात? म्हणजे एखाद्या सीझनमध्ये एखादा कंटेस्टंट कोणाच्या मुस्काळीत मारतो, तुम्ही त्यावेळेस त्याला बाहेर काढता. दुसऱ्या सीझनमध्ये मुस्काळीत मारल्यावर हे कारण दिलं जातं की समोरच्या लोकांनी त्याला जास्त प्रोवोक केलं म्हणून त्याने मुस्काळीत मारली. परत तिसऱ्या सीझनमध्ये कोणी कोणाला मुस्काळीत मारलं तर बोललं जातं त्याच्या बायकोविषयी बोललं गेलं म्हणून आम्ही त्याला बाहेर काढत नाही आहे. किंवा एखाद्या सीझनमध्ये कोणी कंटेस्टंटनी कॉलर पकडली तर हिंसा म्हणून त्याला बाहेर काढलं जातं. म्हणजे नक्की तुमचे नियम आहेत तरी काय बिग बॉस सांगा? म्हणजे तुमचे जर का नियम हे असतील की बाबा चिठ्ठी वाजली की टास्क सुरू झाला, मग दरवर्षी तुम्ही बजर वाजल्याशिवाय टास्क सुरू होत नाही हे का सांगता? किंवा बजर वाजायच्या आधी त्या लाईनीपाशी उभं राहायचं नाही किंवा हे करायचं नाही, असं बऱ्याच टास्कमध्ये पाठी झालेलं आहे ना. का निक्कीला नाराज करायचं नव्हतं म्हणून बिग बॉस तुम्ही असं बोलताय? नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा ते तर सांगा. कारण दरवर्षी तर तुम्ही बजर वाजल्याशिवाय टास्क सुरू नाही असंच म्हणता. यावर्षीच कसं काय नियम बदलला? म्हणजे कमाल झाली. आणि निक्की मॅडमचं तुम्हाला माहिती आहे, चिठ्ठी वाचून झाली की झाली पिशव्या लपवल्या. आता पिशव्याच नसेल तर समोरची टीम गेमच कसा खेळेल? कसा खेळेल? काहीतरी लॉजिक असावं त्या गोष्टीला. म्हणजे एवढी रडकी आहे ना निक्की तांबोळी, तिला ना फक्त रडणं आणि भांडण ह्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. तिच्या दृष्टीने तो तसा बिग बॉसचा गेम आहे, तशी ती खेळत आहे. बाकीच्या दृष्टीने तो तसा बिग बॉसचा गेम आहे, ते तसे खेळत आहेत. पण निक्कीचा गेम आहे ना, कधीही लॉजिकली कोणालाही पटत नाही. म्हणून ती बिग बॉसची ट्रॉफी 100 सीझनमध्ये आली तरी निक्की तांबोळी जिंकणार नाही. मग तो जेवढे भांडकुदळे कंटेस्टंट आहे त्यांचा एखादा सीझन आला ना तरी सुद्धा निक्की तांबोळी तो सीझन जिंकणार नाही. कारण तिला फक्त जे आहे असं आडमुठी गेम खेळणं, लोकांना दम देणं या व्यतिरिक्त दुसरं काही जमत नाही. आज बघा, मी पिशवी देणार नाही म्हणजे नाही देणार. तो अरबाज पण तिला घाबरला होता. नाही द्यायची म्हणजे नाही द्यायची. हा निक्की तांबोळीचा गेम आहे. बिग बॉसने पण तिला सपोर्ट केला की इथून पुढे मी बजर वाजायच्या आधी टास्क सुरू आहे, तुमचं तुम्ही बघा काय करायचं, मी मध्ये पडणार नाही. सरळ त्यांनी सांगून टाकलं. म्हणजे इथपर्यंत लेवल आली की अरबाजचा सोडा बिग बॉस सुद्धा निक्कीला घाबरायला लागलाय असं मला वाटायला लागले. त्यानंतर मित्रांनो टास्क सुरू झाला. टास्क सुरू झाल्यावर दोन्ही टीमने जे आहे ते शर्तीचे प्रयत्न चालू केले आणि प्रत्येकाने आपापल्या पिशव्या भरायला सुरुवात केली. आता यामध्ये एक बिग बॉसने प्रोमो कापला होता. त्यामध्ये आपण पाहिलं की अभिजित जो आहे पडला होता आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की अरबाजचा जो आहे त्याला धक्का लागलेला आहे. पण आज बिग बॉसने काय केलं, असं एकही फुटेज दाखवलं नाही. फुटेजमध्ये अरबाजचा जो आहे तो अभिजितला धक्का लागलाय असं दाखवण्यात आलं की डायरेक्ट तो खाली पडलेला आहे, त्याचा पाय ट्विस्ट झालेला आहे आणि त्याला डायरेक्ट मेडिकल रूममध्ये नेलं, काय ट्रीटमेंट केली हे दाखवलं आणि हे दाखवलं सुद्धा नाही आणि त्याला परत आणला. म्हणजे बिग बॉस जे आहे फुटेज लपवतंय का? नक्की त्या टास्कमध्ये काय झालं? तो गेम आहे तो किती वेळ थांबला होता? ह्या गोष्टी का त्यांनी दाखवल्या नाही? त्यांनी दाखवायला पाहिजे होता की अभिजितला मेडिकल रूममध्ये घेऊन गेले, मेडिकल रूममध्ये त्याच्यावर नक्की काय ट्रीटमेंट करण्यात आली आणि किती वेळ गेम थांबला होता हे का दाखवलं नाही बिग बॉसने? ज्यावेळेस अभिजित खाली पडला त्यावेळेस असे पटपट अँगल का जे आहेत ते चेंज करण्यात आले? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. अरबाज आणि निखिल आणि अभिजित एकाच जागेवरती ती पिशवी ओढण्याचा जो आहे तो प्रयत्न करत होते. ते तिघं एकत्र पळत होते. मग अचानक असं काय झालं की कॅमेरा अँगल दुसरीकडे गेला आणि अचानक अभिजित जो आहे तो पाठी पडलेला जो आहे तो आपल्याला दिसला. त्यानंतरचा अरबाजचा डायलॉग होता, मी सांगतो यार की ताकद नका लावू, मी सांगतो यार की ताकद नका लावू. बघा आता काय झालं. म्हणजेच काय, अरबाजचा धक्का अभिजितला लागला होता का? बरं अभिजितचा पाय ट्विस्ट झाला, किती ट्विस्ट झाला? काही सुद्धा दाखवलं नाही. गेम थांबला होता, किती वेळ थांबला होता हे पण नाही दाखवलं. त्यानंतर गेम चालू पण झाला आणि लगेच जो आहे फेरी संपवण्यात आली. म्हणजे यामागचं गणित काय आहे एकदा बिग बॉसनीच समजून सांगावं. मला असं वाटतंय की यामध्ये काहीतरी गफलत झाली होती आणि ती प्रेक्षकांना दाखवण्यात आलेली नाहीये. हा जो कॅमेरा अँगलचा जो गेम चालू असतो ना बिग बॉसचा,
तो ना खरंच खतरनाक आहे. त्या कॅमेरा अँगलमुळे काहीच कळत नाही. तुम्ही व्यवस्थित बघा, यामध्ये तुम्हाला समजते की नाही ते तुम्ही सांगा. तुम्हाला कुठे असं दिसलंय का की अभिजितला अचानकच पडला किंवा काय झालं? काहीतरी झाल्याशिवाय तो खाली पडला का? काहीतरी झालंच असेल ना. मला असं वाटतंय की कॅमेरा अँगल चेंज करून जे आहे ते बिग बॉस खेळून गेलेले आहेत. बिग बॉसलाही कळलंय की बाहेर पब्लिक ही गोष्ट ॲक्सेप्ट नाही करणार. त्यामुळे बिग बॉसनी त्या गोष्टी दाखवल्या नाहीत. पण अरबाजचा म्हणा किंवा अजून कोणाचा म्हणा, अभिजितला धक्का लागला होता. एवढा कॅप्टन्सी टास्कमध्ये दरवर्षीच हिंसा होत असते बिग बॉसच्या घरात आणि आत्ताही तेच चालू आहे. यापेक्षा वेगळं काहीसुद्धा नाही. पहिल्या फेरीच्या अंती काय झालं मित्रांनो, ए टीमकडे जे आहेत ते 11 पिशव्या निघाल्या आणि बी टीमकडे 8 पिशव्या निघाल्या आणि बी टीम हारली. आता बी टीमला जे आहेत ते 3 लोकांना कॅप्टन्सी उमेदवारीपासून बाजूला करायचं होतं. आता इकडे आला सगळ्यात मोठा ट्विस्ट आणि मी जी पहिली लाईन बोललो होतो तुम्हाला की बी टीमला गेम खेळता येत नाही, ती इथून सुरू झाली. आता या बी टीमकडे बाहेर काढायला कोण कोण नावं होती? वैभव होता, इरिना होती आणि अजून एका व्यक्तीला कोणाला तर ते बाहेर काढू शकत होते. पण यांनी निर्णय काय घेतला की अंकिता बाहेर जाणार, पॅडी बाहेर जाणार आणि त्याच्यानंतर वर्षाताई बाहेर जाणार. म्हणजे हे कोण निर्णय घेऊ शकतं? पॅडी दादाला कॅप्टन्सी नको आहे का? अंकिता आत्ताच कॅप्टन्सी बघून आली, ठीक आहे, पण वर्षाताईला इम्युनिटी नको आहे का? मला समजतच नाही की नक्की कसा गेम खेळतात यार हे. अरे तुम्हाला कॅप्टन्सीचं महत्त्व समजतंय का? तुम्हाला नॉमिनेशन समजतंय का? तुम्हाला नक्की गेम तरी कळतोय का बिग बॉसचा? का तुम्ही खरंच पिकनिक मनवायला आलाय? साधं सरळ आहे की तुमच्यासमोर हा ऑप्शन आहे की तुम्ही वैभव आणि इरिनाला कॅप्टन्सी रेसमधून पहिलं काढा. अरे पुढचं पुढे बघा ना की काय होईल ते. याच्याकडे ताकद कमी आहे, त्याच्याकडे ताकद जास्त आहे. मग ही फेरी संपल्यावर तो बाहेर गेल्यावरती तो आपल्याला परत खेळायला मिळणार नाही. अरे तुम्हाला काय वर्ल्ड कप जिंकायचं तिकडे जाऊन? इंडिव्हिज्युअल नावाचा काय गेम वगैरे आहे की नाही तुमच्यामध्ये? तुमची पर्सनॅलिटी कशी लोकांना दिसणार? ए टीमची लोक आहेत त्या प्रत्येकाने आपली पर्सनॅलिटी दाखवली आहे. तो छोटा पुढारी असो, इरिनाची पण आता मला पर्सनॅलिटी दिसायला लागलेली आहे, वैभवनी दाखवलेली आहे, अरबाज दाखवतोय, जान्हवी आणि निक्की पण दाखवते. पण या लोकांची पर्सनॅलिटी काय? यांना गेमचा सिरियसनेस आहे की नाही? अरे काय मूर्खासारखा गेम खेळतात हे. साधं सरळ यांच्याकडे ऑप्शन होता वैभव, इरिना आणि प्लस 1 करायचा आणि 3 लोक बाहेर काढायची. पण यांनी वैभव आणि इरिनाला ठेवलं तिकडे. म्हणजे ही हास्यास्पद गोष्ट आहे. आता पुढच्या राऊंडला काय करतील? पुढच्या राऊंडला तर वैभव इरिनाला काढायच लागेल. जर का पुढच्या राऊंडला वैभव इरिनाला नाही काढायचं म्हणजे काय त्यांच्या टीममधला कॅप्टन बनवणार आहेत का? आता यांनी पॅडीची जी आहे ती कॅप्टन्सी दावेदारी एवढ्यातच का रद्द केली मला समजत नाहीये. पॅडी तर चांगला गेम खेळत होता तिकडे. आणि तो चालाक पण आहे, छोटा आहे, तो पटकन जाऊन इकडे तिकडे बॉल वगैरे लपवू शकतो. यांना वैभवची काय गरज आहे? अरे वैभव यांच्याबरोबर खेळतच नाहीये. तुम्ही त्या फेरीमध्ये बघा, अरबाजला सांगतोय की फेअर गेम खेळा, मी तुझ्याच बाजूला, एवढ्या पिशव्या भरून ठेव. वैभव यांच्या टीममधून खेळतच नाही, तर मग यांनी वैभवला तिकडे ताकद आहे म्हणून का ठेवलाय? या लोकांना जर का हीच गोष्ट समजत नसेल की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे, तर काय फायदा या लोकांचा? काय फायदा मला सांगा? बी टीमची लोक मतिमंद झालेले आहेत. यांना जो आहे तो स्वावलंबीपणा राहिलेला नाहीये. बिग बॉसचा गेम यांना अजिबात सुद्धा समजलेला नाहीये आणि म्हणून ही लोक जे आहेत ते ए टीमच्या दडपणाखाली जात आहेत. जिकडे स्वावलंबीपणा येतो, जिकडे समजतं की मला माझ्यासाठी लढायचंय, त्यावेळेस असं नाही होत. बी टीम जे आहे ते फक्त टीम आणि टीम करत आहे. मला असं वाटतं यांना जर का एवढंच टीम करायचं आहे तर या लोकांनी वर्ल्ड कपमध्ये जे आहे ते पार्टिसिपेट करावं. वर्ल्ड कपमध्ये पण ज्यावेळेस जातील ना लोक, तिकडे सुद्धा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स करायला लागतील, तेव्हाच टीममध्ये यांचं सिलेक्शन होईल. म्हणजे मला आत्तापर्यंत जेवढे बिग बॉसचे सीझन बघितले त्यामध्ये सगळ्यात मूर्ख कंटेस्टंट कोण असतील तर बी टीमचे असतील. पब्लिकचा एवढा सपोर्ट मिळत आहे तर पब्लिकला तुऱ्यावरती मारून हे जे काय लोक खेळत आहेत गेम, हा फालतू गेम सुरू आहे असं मला वाटतं. आणि सरळ सरळ बोलतात की यार आम्ही नाही खेळणार इकडे. म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. मला सिरियसली असं वाटतंय की एकदम फालतू गेम खेळलाय बी टीमने. ए टीमला किती जरी बाहेरून विरोध होत असला तर त्यांचा खेळ जो आहे तो बिग बॉसला साजेसा दिसत आहे. बी टीमला गेम खेळता येत नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे. आता राहिलेला टास्क बघून समजेलच आपल्याला की नवीन कॅप्टन कोण बनते, कॅप्टन पदाची उमेदवारी कोणाला मिळते, सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहे. पण आजचा टास्क पाहिल्यानंतर तर हीच गोष्ट आहे की अजिबात सुद्धा बी टीमच्या लोकांना जे आहे ती गेम कळलेली नाही आहे आणि ते अशा पद्धतीचा फालतू गेम खेळत आहेत असं मला सध्या तरी वाटत आहे. त्यामुळे आज बाकी कोणत्याही गोष्टी बोलायच्या आधी ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे असं मला तरी वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे बी टीमचा गेम बघितल्यानंतर? खरंच बी टीमला
हे शोभतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.